कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला कोणाला प्रश्न आहे का? सर मला रसिका मॅडमना प्रश्न विचारायचा आहे. अच्छा. मॅडम नमस्कार, मी तुमची खूप मोठी फॅन आहे खरं तर. नमस्कार. मॅडम तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमात मी बघत आलेली आहे, तुमची पिक्चर पण मी पाहिली. तर अभिनेत्री तुम्ही खूप उत्तम आहात. तर खूप लोक तुमच्याकडे आयडॉल म्हणून बघतात, बरोबर? हा. तुम्हाला काय वाटतं की अभिनेत्री म्हणून स्वतःच्या त्वचेची काळजी घेणं, पार्लर मध्ये जाणं, हे सगळं किती महत्वाचं आहे? प्रचंड महत्वाचं आहे आणि अभिनेत्रींनीच कशाला आहे तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. खरंय. खरं आहे त्यांचं म्हणणं, सगळ्यांनी केलं पाहिजे. पण तुम्ही का नाही करत? सगळ्यांनी केलं पाहिजे. खरंच सांगते मॅडम, तुम्ही पार्लर मध्ये गेलं पाहिजे. जातात त्या असं काय करतात? अहो, नाही जात त्या, मला माहितीये. जातात तर मी सांगते नाही जात म्हणून. अरे त्या नाही जात म्हणून तोंडाला फडकी लावून फिरतात त्या. काय सांगताय? सतत तोंडाला फडकी लावून फिरत असतात मॅडम. त्यांचा फोटो आहे आपल्याकडे. कुठे हा? कुठे दाखवा. काय उगाच आपलं काही सांगतो. हे बघा. अरे बापरे. हे असलं करण्याची गरजच पडणार नाही ना मग. हे स्पायडरमॅन तुम्ही? अरे हे पण- देवा, ही पण रसिकाच आहे. तो ट्रेन मधला आहे. बापरे. पण मी काय म्हणतो, कुणाचा म्हणूनही खपला असता. हो ना. एवढं ओळखून येते. नाही पण मी काय म्हणतो, हे तोंडाला हे बांधलंय ठीक आहे ना, ह्याचा मेकअपचा काय संबंध असणार काय आहे? संबंध म्हणजे? आतमध्ये काय होतं ते तरी बघा. हे बांधलंय त्याच्यासाठी. काय होतं? दाखवा पुढचा फोटो. हे बघ. मस्त आहे आपण. हे बघा. हे ना, एवढ्या अप्पर लिप वाढेपर्यंत काही पार्लर मध्ये नाही जावं म्हणजे बघा. मी सांगते तुम्हाला मॅडम, तू पार्लर मध्ये जात जा. बरोबर आहे, सॉरी. तुमच्यासाठी चांगले. हो हो हो, नाही जाईन मी जाईन. हे पहा. अप्पर लिप करून घे. अप्पर लिप करणार मी. पण हे एवढं का वाढवलं असेल मॅडम तुम्ही? इन्स्पिरेशन त्यांच्याकडनं. ते आमचे मिशी काका आहेत, मी त्यांना मिशी म्हणायचे. वा वा वा. काय पण बाय पण बरं झालं तुम्ही म्हणजे मिशीच हे घेतलं इन्स्पिरेशन. नाही काय नाही नाही, मी काय म्हणतो, तुमचा मला प्रश्न कळला मॅडम. आता जरा मला विचारायचं आहे, तुम्ही जे काका तुमचे प्रश्न सगळ्यांचे झाले का आता? येस. तर आता साटम मॅडम आपल्या बरोबर बसलेले आहेत. त्यांना मला प्रश्न असा विचारायचा आहे की म्हणजे हा माझा प्रश्न पर्सनली, की तुमचे जे मिस्टर बसलेले आहेत त्यांचा फारच कपड्याचा सेन्स आम्हाला आवडला. तर हे कपड्याचे डिझायनिंग कोणाची आयडिया होती, की तुमची होती का त्यांची स्वतःची होती, की आज हे कपडे घालायला पाहिजे वगैरे असं? नाही, त्याची स्वतःचीच होती. अच्छा अच्छा. हा, ते काय आहे, ते साटम आहेत ना, हा. ते इनबॉर्न चार्म घेऊन आलेत. कपडे काही घाला, दिसणार हँडसम. क्या बात आहे. म्हणजे साधारणपणे कपडे महत्वाचे आहेतच, पण त्यांच्यासाठी दिसण्यासाठी. मग त्यांचे कपडे तुम्ही फेकून का देता? हा त्यांचा आरोप आहे की त्यांचे कपडे आपण फेकून का देता? फेकून फेकून म्हणजे साधारणपणे हा बोलू शकता सर, तुम्ही हा आरोप सांगू शकता सर, काय प्रॉब्लेम? नाही, माझा एक छोटासा आरोप असा आहे की आठवड्यात एकदा तरी हा. मधुराला स्वतःचा वॉर्डरोब रिऑर्गनाइज रिअरेंज करायची आवड आहे, सवय आहे. आणि त्यावेळेला ती जेव्हा हे करते त्यावेळेला माझाही वॉर्डरोब आणि कपाटी सगळं नव्याने लावते आणि त्याच्यात मला जे कपडे आवडतात, अनेक वर्ष मी जे ठेवलेले आहेत, ते अचानक नाहीसे होतात. ती डिस्कार्ड करून आणि जेव्हा मी ते शोधायला जातो ते मला मिळत नाहीत आणि त्यावेळेला मला कळतं की ते कपडे नाहीच. बापरे. एवढाच आरोप आहे माझा की माझे कपडे मला न विचारता ती का बरं. काय आहे मॅडम, काय असं त्यांना विचारायचं तरी एकदा please. लसूण घेते त्याच्यावर. काय काय काही लोक भांडी घेतात, लसूण घेतात. का पण मॅडम असं का करता तुम्ही? एकतर त्याला विचारत नाही, कारण तो घरी नसतो, तो कामानिमित्त बाहेर असतो. हा आणि त्याला एक सवय आहे, म्हणजे आता मी आरोप नाही करत पण सवय सांगते, हा की धुवून आले इस्त्री करून जे वरती येतात तेवढेच कपडे तो वापरतो. हा ते जे आत असतात हा अनेक दिवस ठेवलेले ते त्याला माहित नसतात. हा. आणि त्यामुळे आवरताना कळतं की अरे हा इतका जुना आहे, अरे म्हणजे फाटायला आला तरी तो काढणार नाही, इतकं त्याचं लक्ष नसतं. आणि म्हणून मला ते करावं लागतं, यु नो. नाही नाही, ते जुने नसतात, कपडे जुने नसतात. ह्या दोघांनी घातलेले त्यांचेच कपडे जे तुम्ही टाकून दिले होते, हे आणि बद्रिके, हे बघा, मला हे. तेच विचारायचंय, आता ह्या वेळेचा वॉर्डरोब कधी तुम्ही क्लीन करता? मला आवडलंय. नाही, हे नवीन आहेत, आता वेळ आहे ह्याला. बरोबर, चालेल, मी लसूण घेऊन येईन. ताई साहेब येऊ का? तुम्हीच बोलताय, मार काय येतं मला. ये ये बाई, ये 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 ये. हातभार लावा. दे.
त्यांच्या टोपलीला हातभार लावा, स्किटला हातभार लावा आणि मार्कही आणलाच. वा वा. कसं काय यानं केलं बाई? तुमच्या नवऱ्याला पोलिओडच पाजायला आलं. ए! काही काय बोलतेस का? भांडेवाली आहेस ना तू? दिसताय ना, मग कशाला विचारताय? जावा पाणी आणा जावा आणि चांगलं फ्रीजर मध्ये आणा. पण बरं झालं बाई तू आलीस. मला ना कुकर घ्यायचाच होता. कुकर घेऊन काय करणार आहेस ग? आधी जेवणाची बोंब आहे. त्या दिवशी शिऱ्यात हळद टाकली होती. अहो, आपल्या घरातलं केसर संपलं होतं. या माणसाला ना बाई अजिबात कौतुक नाही. दुसऱ्यासोबत लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. असं दुसऱ्यांचं वाईट चिंतू नये. अहो असं कसं वाईट बोलू नये असं म्हणले मी. असं काय काय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे अख्खी दुनिया आहे. तुमच्याकडे कसली कपडे? आहेत बाई, तुझ्यासाठी एक गाठोड तयारच केलं होतं. हे घे. यात ना 4 साड्या आहेत, शर्ट आहेत आणि 2 लेंगे आहेत. आप लेंगे? तुमच्या फालतू पंचमुळे तर आमचे मार्क कमी झाले ना. याद राखा. धमकीच दिली. जाऊ दे, हे घे आणि याच्या बदल्यात चांगलं काहीतरी दे बाई. ह्याच्या बदल्यात तुम्हाला भेटणार आहे ही वाटी आणि 20 रुपये मागं द्या. अहो, एवढ्या कपड्यामध्ये फक्त वाटेच? अहो साहेब कपडे बघा की सगळे मळलेले आहेत. तुमचा नवरा ऑफिसला जातो का लोहायला? तरी पण ही वाटी म्हणजे मी म्हणतो हिला न्या आणि तुमची वाटी इकडेच ठेवा. ओ, तुम्ही गप्प बसा. ए बाई, चांगलं काहीतरी दे ना. तुम्ही एक काम करा, ते कपाट उघडा, त्यात लिहिण्यासारखं काय आहे का ते मी बघते. अरे बाप रे. ही चांगली आयडिया आहे. चांगली आयडिया काय चांगली आयडिया? जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे गेलेलीस का? तुमच्यासोबत लग्नाचे फेरे मारत असेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.